नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक लाईव्ह अपडेटमध्ये मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. गोवा आणि जमीन हे दोन्ही विषय खऱ्या अर्थाने एकरूप आहेत, कारण गोव्याचं अस्तित्वच हे इथल्या जमीन सांभाळण्यावरच अवलंबून आहे. सध्या जुवारी ॲग्रोकेमिकल्स कंपनीच्या सांकवाळ कम्युनिटीच्या जमिनीबाबतचा विषय मोठा चर्चेत सुरू असतानाच दुसरा आणखी एक विषय खूप महत्त्वाचा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेला आहे, तो म्हणजे आलवारा किंवा आफ्राम्यात जमिनींचा विषय. अलीकडेच आपण ऐकलंय की सरकारनं मोकासो जमिनींच्या कायदेशीर वैधतेचा तपास करण्यासाठी एक खास समिती नेमलेली आहे. माजी निवृत्त जिल्हाधिकारी ND अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली. खरं म्हणजे आलवारा आणि आफ्राम्यात या विषयावरतीही किंवा या विषयाचा अभ्यास करण्यासाठीही सरकारनं खऱ्या अर्थानं एक समिती नेमणं गरजेची होती, परंतु ती नेमण्यात आलेली नाही. त्याची कारणं एवढीच आहेत की मोकासो जमिनीचा जो विषय आहे तो काही ठराविक लोकांपुरतीच मर्यादित आहे. म्हणजे देसाई आणि राणे या दोनच कुटुंबांना मोकासो हे इनाम मिळालं होतं, परंतु आलवारा आणि आफ्राम्यात जमिनी ज्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांना पोर्तुगीज काळात देण्यात आल्या होत्या. या जमिनी प्रामुख्याने या शेतीसाठी म्हणजे कृषी उत्पन्नासाठी या जमिनी देण्यात येत होत्या. आता हा विषय उपस्थित करण्याचं कारण काय, तर आलवारा आणि आफ्राम्यात जमिनींचा मोठ्या प्रमाणात गेल्या 60 वर्षात जो काय गैरव्यवहार, बेकायदेशीर जमीन विक्री व्यवहार जो राज्यात सुरू आहे राजकीय आशीर्वादाने, त्याचा फटका हा प्रामाणिक आलवारा धारकांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. म्हणजे मोठमोठ्या लोकांनी आपल्या राजकीय कनेक्शनचा उपयोग करून या आलवारा जमिनी परस्पर विकून टाकलेल्या आहेत किंवा या आलवारा जमिनी कृषी व्यतिरिक्त इतर कारणासाठी वापरात आणून त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं विकास केलेला आहे. परंतु सर्वसामान्य जो घटक आहे तो घटक मात्र या आलवारा जमिनी या केवळ कृषी उत्पादनासाठी आहे हे ध्यानात ठेवून या जमिनी सांभाळून या घटकांनी या जमिनी सांभाळून ठेवल्या होत्या. परंतु आज राज्य सरकारचं वेगवेगळ्या विकास कामांच्या निमित्तानं या आलवारा जमिनीवरती त्यांची वक्रदृष्टी वळलेली आहे आणि या आलवारा जमिनी हडप करण्याचं काम हे सरकारकडून सुरू आहे. आता सरकार म्हटल्यानंतर हेच सरकार असं नाही, गेल्या अनेक मागच्या सरकारापासून ही प्रक्रिया सुरू आहे. आता हा विषय मांडण्याचं कारण काय, तर सध्या एक रिट पिटिशन हायकोर्टात मध्ये दाखल झालेलं आहे. दक्षिण गोव्याच्या अनेक आलवारा धारकांनी हे रिट पिटिशन फाईल केलेलं आहे. तर का फाईल केलेलं आहे, कारण आलवारा जमिनींचं नियमितीकरण, रेग्युलरायझेशन ऑफ आलवारा लँड्स असं म्हणून जो सरकारने कायदा केला होता त्या अंतर्गत आणि त्यापूर्वीही जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत जी ऍप्लिकेशन्स लोकांनी केली होती ती दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षापासून पडून आहेत. जिल्हाधिकारी या ऍप्लिकेशनकडे लक्षच देत नाही. त्यामुळे कंटाळून आता या लोकांनी हे रिट पिटिशन हायकोर्टमध्ये फाईल केलेलं आहे आणि त्याची सुनावणी हायकोर्टामध्ये सुरू आहे. आता विशेष म्हणजे या पिटिशनवरती जेव्हा हायकोर्टानं राज्य सरकारला आपलं म्हणणं सादर करण्यास सांगितलं, त्यावेळेला राज्य सरकारच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटनं या संदर्भातलं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टामध्ये या रिट पिटिशनच्या संदर्भात दाखल केलेलं आहे. आता या रिट पिटिशनमध्ये चीफ सेक्रेटरी आणि दोन्ही जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आलेले, कारण हा विषय रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी संबंधित असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना या पिटिशनमध्ये प्रतिवादी करण्यात आलेला आहे. आता विशेष सांगायचं झालं तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडर सेक्रेटरीकडनं हे एफिडेव्हिट हायकोर्टामध्ये सादर केलेलं आहे आणि या एफिडेव्हिटमध्ये जो याचिकादारांनी जी मागणी केलेली या रिट पिटिशन मध्ये ती प्रमुख मागणी म्हणजे 2007 म्हणजे आलवारा जमिनी या डिक्री नंबर 3602 डेटेड 24/11/1917 म्हणजे 1917 साली जी डिक्री जारी करण्यात आली आणि ज्या डिक्री अंतर्गत या आलवारा जमिनी देण्यात आल्या, त्याच्यानंतर 2007 साली पहिल्यांदाच सरकारनं या कायद्यात बदल करणारी एक दुरुस्ती विधेयक विधानसभेत मांडलं. त्याच्यानंतर 2017 साली आणखी एक दुरुस्ती विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं आणि या दोन्ही दुरुस्ती विधेयका अंतर्गत
जो पारंपरिक पद्धतीनं आलवारा जमिनीची जी मालकी आलवारा धारकांना मिळत होती त्याच्यात खंड पडला आणि त्या मालकीसाठी सरकारकडे वेगळा अर्ज सादर करणं भाग पडलं. हे दोन्ही अमेंडमेंट रद्द करण्याची मागणी या याचिकात प्रामुख्याने करण्यात आलेली आहे. आता विषय असा आहे की एक गोष्ट आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे सध्या ज्या पद्धतीनं राज्यात स्थलांतरित लोकांचा जो फ्लो सुरू आहे तो जर आपण बघितला ती कुठेच म्हणजे ज्या ज्या सरकारी जमिनीवरती ज्या ज्या कम्युनिदाद जमिनीवरती जे अतिक्रमण झालेले आहे ते प्रामुख्याने अतिक्रमण हे परप्रांतीयानं केलेलं अतिक्रमण आहे. म्हणजे एकीकडे गोव्याचे लोक हे कुळ मुणकार या खटल्यामध्ये अडकलेले आहेत, दुसरीकडे आज त्यांना जर एखादं घर फ्लॅट विकत घ्यायचं असेल किंवा जमीन विकत घ्यायची असेल तर ती कुवत आज गोंयकारामध्ये राहिलेली नाही. आणि दुसरीकडे या सरकारी जमिनीवरती कम्युनिदाद जमिनीवरती मोठ्या प्रमाणात परप्रांतीयाने अतिक्रमण केलेलं आहे आणि वोट बँक बनवून राजकीय आशीर्वादाने हे परप्रांतीय आज गोव्यात मालक आणि पात्राव बनत चालले आहेत. तीच पद्धत या आलवारा जमिनीच्या बाबतीतही घडली आहे. म्हणजे ज्या लोकांनी ज्या कृषी उत्पन्नासाठी या जमिनी दिलेल्या होत्या त्या जमिनीचा इतर कारणासाठी वापर केला, त्या जमिनी विकून टाकल्या, त्या जमिनी कमर्शियल डेव्हलप केल्या, सरकारी नेत्यांना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळे गैरव्यवहार या ज्या लोकांनी केले त्या सगळ्या लोकांना हे गैरव्यवहार पचले. परंतु ज्या लोकांनी आपल्या पिढीजात या आलवारा जमिनी राखून ठेवल्या कृषी उत्पन्नासाठी, म्हणजे प्रामुख्याने खडकाळ भागातल्या या जमिनी या आलवारा म्हणून देण्यात आल्या होत्या आणि त्या ठिकाणी काजू हे मुख्य उत्पन्न लोक घेत होते. अशा जमिनी अलीकडे वेगवेगळ्या कारणासाठी सरकारनं आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, या जमिनी सरकारच्या म्हणण्यानुसार सरकारी असल्यामुळे या आलवारा धारकांना नुकसान भरपाई दिली जात नाही. आता ताजं उदाहरण जर घ्यायचं झालं तर तुये या ठिकाणी जी इलेक्ट्रॉनिक सिटी सरकार स्थापन करणार आहे त्या इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी तुये गावातल्या आलवारा धारकांच्या जमिनी या सरकारनं ताब्यात घेतलेल्या आहेत. दुसरीकडे वाळपा येथे नवोदय विद्यालयासाठी त्यावेळी जे सरकारने जमीन ताब्यात घेतली होती ती आलवारा जमीन ताब्यात घेतली होती आणि त्याच्यानंतर सिव्हिल कोर्टनं एक निकाल दिला होता की ही आलवारा जमीन ताब्यात घेणं पूर्णपणे चुकीचं असल्यामुळे ती जमीन परत आलवारा धारकांच्या ताब्यात द्यायची म्हणून. परंतु हा खटला गेली 15 ते 20 वर्षे हायकोर्टामध्ये अजूनही चालू आहे. आता या ॲफिडेव्हिट मध्ये सरकारी अंडर सेक्रेटरी रेव्हेन्यू आपल्या ॲफिडेव्हिट मध्ये स्वतःहूनच मान्य करतो की कशा पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून या आलवारा जमिनीचे गैरव्यवहार या प्रशासनात सुरू आहेत, ते मग राजकीय नेत्यांना धरून किंवा सरकारी अधिकाऱ्यांना धरून. आणि ह्या गैरव्यवहारांची माहिती कॅगने महालेखापालाने आपल्या अहवालात सादर केली होती. ती तशाच्या तशी माहिती या ॲफिडेव्हिट मध्ये देण्यात आलेली आहे. आता विषय असा आहे की हा कॅग अहवाल आल्यानंतर सरकारने या कॅग अहवालाची दखल घेऊन ज्या लोकांनी या जमिनीचा गैरवापर केलेला आहे किंवा जे गैरव्यवहार झालेले आहे त्याच्यावरती काय कारवाई केली याचं उत्तर जर आपण शोधायला गेलो तर याचं उत्तर शून्य, मोठा भोपळा. काहीही कारवाई केलेली नाही. म्हणजे ज्या लोकांनी गैरव्यवहार केले, ज्या लोकांनी या जमिनीचा गैरवापर केला, ज्या लोकांनी या जमिनी परस्पर वेगवेगळ्या लोकांना विकल्या त्या सगळ्यांचे व्यवहार आज व्यवस्थित पद्धतीनं संरक्षण सरकारचं त्यांना लाभत आहे. आणि ज्या लोकांनी ज्या नीज गोंयकारांनी या जमिनी राखून ठेवल्या त्या जमिनीवरती मात्र सरकारची वक्रदृष्टी वळलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा कुठला नाही. तुम्ही गोंयकारांना अशाच पद्धतीनं जर देशोधडीला लावणार असाल तर मग या गोव्याचं गोंयकारपण कसं टिकणार आहे. या गोव्यात जर गोंयकार टिकला नाही तर या गोव्याचं गोंयकारपण टिकणं अशक्य आहे. आणि गोंयकारपण जर टिकायचं असेल तर गोव्यातल्या जमिनींची मालकी किंवा गोव्यातल्या जमिनींचा अधिकार हे गोंयकारांकडे असणं गरजेचं आहे. आता अनेक राजकीय नेते सर्रासपणे एक वक्तव्य करत असतात की गोंयकार जमिनी का विकतात, गोंयकार जमिनी का विकतात. त्याचं उत्तर हे इथंच आहे. कारण ज्या ज्या वेळेला सरकारकडून जमीन ताब्यात घेण्याचा प्रक्रिया सुरू होते त्या वेळेला जमीन मालकीच्या विषयावरनं त्या लोकांना कसल्याच पद्धतीची नुकसान भरपाई मिळत नाही आणि कसल्याच पद्धतीचा न्याय मिळत नाही. परंतु कुणीतरी मोठा बिल्डर येतो, राजकीय नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या जमिनीचे व्यवहार करतो, त्यावेळेला मात्र लोकांना त्या जमिनीचा मोबदला मिळतो. मग असं जर वेगवेगळ्या कारणांनी जर स्पष्ट होत असेल तर मग लोक
सरकार जमीन ताब्यात घेणार या भीतीनं आपल्या जमिनी परस्पर विकायला लागलेल्या आहेत आणि याचंच कारण आहे की गावागावात खेडेगावात लोक जमिनी का विकू लागले आहेत. त्याचं कारण हेच आहे, कारण जर त्या जमिनी सरकारनं घेतल्या तर आम्हाला काहीही मिळणार नाही. त्यामुळे त्या जमिनी परस्पर विकून टाकल्या तर निदान आपल्या हातात काहीतरी पडेल या भावनेतून आणि या उद्देशानेच या जमिनी विकल्या जात आहेत. आमची विनंती आहे की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जमीन व्यवहाराच्या संबंधी जी SIT स्थापन केलेली आहे त्या निर्णयाचं आम्ही यापूर्वीही स्वागत केलेलं आहे आणि आताही आम्ही त्या निर्णयाचं स्वागतच करतो. अशाच पद्धतीची SIT किंवा जी SIT स्थापन केलेली आहे किंवा ज्या निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केलेली आहे, आयोग स्थापन केलेला आहे, त्या आयोगाकडे राज्य सरकारनं जो कॅग रिपोर्ट आहे अलवारा जमिनीच्या संदर्भातला तो कॅग रिपोर्टही त्या आयोगाकडे सुपूर्द करावा आणि राज्यातल्या अलवारा जमिनींच्या व्यवहारासंबंधीची चौकशी करून जे गैरव्यवहार झालेले आहेत त्या गैरव्यवहाराच्या संदर्भात सरकारनं कारवाई करण्याची गरज आहे. अशा पद्धतीनं जेव्हा हायकोर्टात स्वतः सरकारी अधिकाऱ्याकडनंच प्रशासकीय गैरव्यवहारांची माहिती कोर्टाला दिली जाते, मग त्याला काय म्हणावं. मग ती माहिती दिली ते ओके आहे, परंतु त्या माहितीवरती किंवा त्या अहवालावरती कारवाई काय झाली हे मात्र कुणीही सांगत नाही. या अलवारा जमिनींचा घोळ हा मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडेच पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉक्टर दिव्या राणे यांनी महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांची भेट घेऊन या अलवारा जमिनींचा लवकरात लवकर निकाल लावावा अशी विनंती केली होती. परंतु अशा पद्धतीची विनंती यापूर्वी विश्वजित राणेनेही केली होती, परंतु कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया पुढे सरकत नसल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. सरकारनं माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांनी 2012 सालच्या आपल्या बजेटमध्ये स्पष्टपणे आश्वासन दिलं होतं की अलवारा जमिनीची मालकी ही अलवारा धारकांना देण्यात येणार आहे. परंतु आज आपण 2022 मध्ये पोहोचलो तरीही अलवाराचा विषय हा अजूनही अनिर्णित राहिलेला आहे. हा विषय समजून घेणं म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोर्तुगीज कायदे समजून घेणं असं आहे. आज ज्या अर्थी दोन्ही जिल्हाधिकारी हे IAS ऑफिसर आहेत, या IAS ऑफिसरांना अत्यंत खेदानं म्हणावं लागतं, कारण IAS हे पद हे खूप प्रतिष्ठित आणि मान सन्मानाचं अशा पद्धतीचं पद आहे. प्रशासकीय सेवेत खूप त्याला कष्ट लागतात. प्रशासकीय सेवेत अभ्यास करून आणि चांगले गुण मिळवून एखाद्या व्यक्तीला IAS बनता येतं. परंतु दुर्दैवानं आणि गोव्याच्या दुर्दैवानं म्हणावं लागणार आहे की जे भारतीय कायद्यांचा अभ्यास करून हे प्रशासकीय अधिकारी बनतात त्यांना गोव्याच्या पोर्तुगीज कायद्यांची काहीही माहिती नसते आणि त्यामुळे इथे जेव्हा गोव्यात येऊन महत्वाच्या पदावरती हे अधिकारी काम करतात तेव्हा ते पूर्णपणे या पोर्तुगीज कायद्याबद्दल अनभिज्ञ असतात आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य गोयकरांना बसतो आणि त्यामुळे इथे येणाऱ्या अधिकाऱ्यांना काही प्रमाणात पोर्तुगीज कायद्यांची माहिती असणं गरजेचं आहे. जोपर्यंत पोर्तुगीज कायद्यांची माहिती त्यांना नाही त्या अर्थी ते पूर्णतः आमच्या गोयकरांना न्याय देऊ शकत नाही. हे पूर्ण सत्य आहे आणि याचं गांभीर्य हे फक्त नीज गोयकरांनाच कळणार आहे. आम्ही जेव्हा वारंवार अलवारा किंवा अफराम्यात जमिनीचा उल्लेख करतो तेव्हा अनेकांना हे अलवारा काय किंवा अफराम्यात काय असा प्रश्न पडतो. राज्यात जवळजवळ 8,000 अलवारा आणि अफराम्यात जमिनी आहेत. या अलवारा आणि अफराम्यात जमिनी या नीज गोयकरांकडेच आहेत. त्यामुळे जे आज स्थलांतरित होऊन गोव्यात स्थायिक झालेले आहेत आणि आता गोव्यात गोयकार बनलेले आहेत त्यांना कदाचित हा विषय वेगळा वाटेल किंवा क्लिष्ट वाटेल की काय हे बडबड करतात अलवारा अफराम्यात. केवळ नीज गोयकरांनाच या विषयाचं महत्व या विषयाचं सिरियसनेस कळणार आहे. आमची विनंती आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना त्याचबरोबर महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांना की त्यांनी या अलवारा जमिनीचा विषय हा प्राधान्यक्रमाने सोडवण्याची गरज आहे. हा विषय सोडवणं खूप गरजेचं आहे. हा जर विषय तुम्ही सोडवला नाही तर गेल्या अनेक पिढ्यांपासून जो जमीन मालकीचा विषय आहे तो तसाच रखडत राहणार आहे आणि त्याचा फटका हा नीज गोयकरांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. या अलवारा जमिनीच्या संदर्भात जो कॅग रिपोर्ट जारी करण्यात आला होता त्या कॅग रिपोर्टची स्वतंत्र चौकशी सरकारला करता येईल किंवा हा कॅग रिपोर्ट हा SIT जमीन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे देता येईल. दुसऱ्या बाजूनं ज्या लोकांनी अलवारा जमिनी नियमित करण्याच्या संदर्भात जी ऍप्लिकेशन्स केलेली आहेत ती ऍप्लिकेशन्स ताबडतोब निकालात काढण्याची गरज आहे. आता त्या ऍप्लिकेशन वरून वाद एवढाच आहे की 2007 मध्ये जी सरकारने दुरुस्ती केली होती
त्या दुरुस्तीनुसार लोकांना नव्याने अर्ज करून एक ठराविक रक्कम भरावी लागणार आहे आणि त्या रकमेनुसार त्यांच्या आलवारा जमिनी नियमित करण्यात येणार आहे. मुळात या रकमेची गरज नाही, कारण आलवारा जमिनीची तरतूदच अशी होती की आलवारा जमीन दिल्यानंतर कायम 10 वर्ष सातत्यानं ही जमीन लागवडीखाली आणली की आलवारा धारक हा ऑटोमॅटिक त्या जमिनीचा मालक बनतो आणि त्या कायद्यानुसार सरकारने सरसकट आलवारा धारकांच्या कागदोपत्री वैधतेची स्क्रुटिनी करून त्यांना मालकी देणं गरजेचं आहे. परंतु 2007च्या अमेंडमेंट नुसार त्यांना त्यांच्या जमिनीच्या संदर्भात त्यांना पैसे भरायला लावणं हे कितपत योग्य ठरेल असा प्रश्न निर्माण होतो आणि त्या संदर्भातला जो काही निकाल आहे तो निकाल या रिट पिटिशन वरती लागणारच आहे. कारण या रिट पिटिशन मध्ये 2007ची दुरुस्ती आणि त्यानंतर 2017ची दुरुस्ती या दोन्ही दुरुस्त्यांना या रिट पिटिशन मध्ये चॅलेंज करण्यात आले आहे. त्याचा निकाल हा हायकोर्टात लागणारच आहे. परंतु तत्पूर्वी सरकारनं या आलवारा आणि आफराम्या जमिनींचा वाद योग्य पद्धतीनं सोडवण्याची गरज आहे. आज मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे 34 आमदारांचं पाठबळ आहे. सगळ्यात मोठी ताकद आज त्यांच्याकडे आहे. त्यामुळे असा एकही विषय राज्यात राहता कामा नये ज्याला निर्णय नाही किंवा ज्याला जो विषय हा निर्णया वाचून ठेवण्यात येईल. जे काही जटिल विषय गेल्या अनेक वर्षापासून सुटलेले नाहीत ते सगळे जटिल विषय या कार्यकाळात सोडवणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीची ताकद, राजकीय ताकद असलेलं सरकार हे गेल्या 60 वर्षात कधीच मिळालेलं नव्हतं. ते सरकार हे या वेळेला डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली बनलेलं आहे. त्यामुळे या फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमाने आम्ही एवढीच विनंती या सरकारला करू इच्छितो की आलवारा आक्रमकता जो जुना जटिल विषय गेली अनेक वर्षे रखडलेला आहे तो विषय सरकारने ताबडतोब निकालात लावावा आणि या सगळ्या आलवारा धारकांना योग्य न्याय मिळवून द्यावा. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती आम्ही तुमच्यापर्यंत फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमाने पोहोचत राहू. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.